नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सर्व एका अशा महान व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणासाठी येथे एकत्र आलो आहोत, ज्यांच्या विचारांनी, संस्कारांनी आणि दूरदृष्टीने भारताच्या इतिहासाला नवे वळण दिले. त्या म्हणजे स्वराज्याची जननी, राष्ट्रमाता, आदर्श माता आणि असामान्य नेतृत्वाचे प्रतीक राजमाता जिजाऊ. आज त्यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे केवळ एखाद्या महान व्यक्तीच्या निधनाचा दिवस नव्हे, तर त्यांच्या विचारांचे, त्यांच्या कार्याचे आणि त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. काही व्यक्ती जन्माला येतात, आयुष्य जगतात आणि काळाच्या ओघात विस्मरणात जातात. परंतु काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे जीवन संपले तरी त्यांचे विचार शतकानुशतके समाजाला दिशा देत राहतात. राजमाता जिजाऊ या अशाच अमर व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर शौर्य, धैर्य, न्याय, स्वाभिमान आणि स्वराज्य उभे राहते. पण या महान राजाला घडवणारी माता कोण होती? त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न कोणी रुजवले? त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द कोणी निर्माण केली? या प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी राजे जाधव हे पराक्रमी सरदार होते आणि आई म्हाळसाबाई या धार्मिक, संस्कारी व कर्तृत्ववान महिला होत्या. जिजाऊंना लहानपणापासूनच घरात शौर्य, पराक्रम, धर्म, न्याय आणि संस्कारांचे वातावरण लाभले. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती. तरी सुद्धा जिजाऊंना राजकारण, युद्धनीती, प्रशासन, धर्मग्रंथ आणि समाज जीवनाचे ज्ञान मिळाले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत व्यापक आणि दूरदर्शी बनले. लहानपणीच त्यांनी समाजातील अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेचे दुष्परिणाम पाहिले. सामान्य जनतेवर होणारा अन्याय त्यांच्या मनाला वेदना देत असे. त्या स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारत असत, या मातृभूमीला स्वातंत्र्य कधी मिळणार? हाच प्रश्न पुढे स्वराज्याच्या संकल्पनेत रूपांतरित झाला. पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे अत्यंत पराक्रमी योद्धे होते. मात्र त्या काळातील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती. सतत युद्धे, बदलणाऱ्या सत्ता आणि अस्थिरता यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. या कठीण काळात जिजाऊंनी धैर्याने प्रत्येक संकटाला तोंड दिले. त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. राजमाता जिजाऊ यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी. त्या फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणाऱ्या माता नव्हत्या, तर संपूर्ण समाजाला आपले कुटुंब मानणाऱ्या राष्ट्रमाता होत्या. त्यांना वाटत होते की राजा हा केवळ राज्य करणारा नसतो, तर तो प्रजेचा रक्षक असतो. म्हणूनच त्यांनी आपल्या पुत्राला सत्ता नव्हे तर सेवा शिकवली. शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा बाल शिवाजींचा जन्म झाला तेव्हा जिजाऊंनी त्यांच्याकडे केवळ मुलगा म्हणून पाहिले नाही, त्यांनी त्या बालकात भविष्यातील स्वराज्याचा शिल्पकार पाहिला. त्यांनी ठरवले की हा मुलगा मोठा होऊन अन्यायाविरुद्ध लढेल, दुर्बलांचे रक्षण करेल आणि या भूमीवर स्वराज्य निर्माण करेल. शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ त्यांना रोज रामायण, महाभारत, भागवत तसेच महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर महान वीरांच्या कथा सांगत असत. या कथा केवळ मनोरंजनासाठी नव्हत्या, तर ते प्रत्येक कथेमागे एक संस्कार होता. त्या शिवाजी महाराजांना सांगत, अन्याय सहन करणे हेही पाप आहे, सत्यासाठी आणि धर्मासाठी लढणे हेच खरे जीवन आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवले की स्त्रीचा नेहमी आदर केला पाहिजे, गरिबांवर कधीही अन्याय करू नये, धर्माच्या नावावर द्वेष पसरवू नये आणि प्रत्येक माणसाशी समानतेने वागावे. हेच संस्कार पुढे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात स्पष्टपणे दिसून आले. राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व अत्यंत संतुलित होते. त्या कठोरही होत्या आणि प्रेमळही होत्या. आवश्यक तेथे त्या कठोर निर्णय घेत, पण प्रत्येक निर्णयामागे जनतेचे हित असायचे. त्या धार्मिक होत्या पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. त्या शूर होत्या पण अहंकारी नव्हत्या. त्या शक्तिशाली होत्या पण नम्र होत्या. म्हणूनच त्या आजही प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहेत. आजच्या काळात आपण आधुनिक शिक्षण घेतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो, जगभरातील माहिती एका क्षणात मिळवतो,
पण जर आपल्या जीवनात संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम नसेल तर त्या शिक्षणाला फारसा अर्थ उरत नाही. राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवतात की खरी प्रगती ही केवळ पैशाने किंवा पदाने होत नाही, तर उत्तम चारित्र्याने आणि समाजासाठी केलेल्या कार्याने होते. आज प्रत्येक आई वडिलांनी जिजाऊंसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांसारखा आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा. कारण चांगले राष्ट्र घडवण्यासाठी प्रथम चांगली माणसे घडवावी लागतात आणि चांगली माणसे घडवण्याचे कार्य जिजाऊंसारख्या माताच करू शकतात. राजमाता जिजाऊंच्या जीवनातील सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी स्वराज्याची बीजे एका लहान बालकाच्या मनात पेरली. त्या काळात भारतात परकीय सत्तेचे वर्चस्व होते. अनेक ठिकाणी जनतेवर अन्याय होत होता. गरीब शेतकऱ्यांना लुटले जात होते, स्त्रियांचा अपमान केला जात होता आणि सामान्य माणसाला न्याय मिळत नव्हता. अशा कठीण परिस्थितीत अनेकांनी परिस्थितीशी तडजोड केली, पण जिजाऊंनी कधीही अन्यायासमोर मान झुकवली नाही. त्यांच्या मनात एकच विचार होता, या मातृभूमीला स्वराज्य मिळाले पाहिजे. जिजाऊंना ठाऊक होते की स्वराज्य तलवारीच्या जोरावर निर्माण होत नाही, त्यासाठी प्रथम माणसाच्या मनात स्वाभिमान जागा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी बाल शिवाजींना केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर न्याय, दया, करुणा, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचे महत्त्वही शिकवले. त्या नेहमी सांगत, राजा तोच जो आपल्या प्रजेला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपतो. हाच विचार पुढे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा पाया ठरला. बाल शिवाजी जेव्हा किल्ल्यावर खेळत असत, तेव्हा जिजाऊ त्यांच्या खेळातही स्वराज्याची प्रेरणा निर्माण करत असत. मातीचे किल्ले बांधताना त्या त्यांना सांगत, एक दिवस तू असे किल्ले जिंकशील, पण ते केवळ विजयासाठी नव्हे तर जनतेच्या रक्षणासाठी. या साध्या वाटणाऱ्या गोष्टींनी शिवाजी महाराजांच्या मनात मोठे ध्येय निर्माण केले. जिजाऊंनी आपल्या मुलाला कधीच सुखाच्या सवयी लावल्या नाहीत. त्यांनी त्यांना संकटांशी लढायला शिकवले. कठीण परिस्थितीतही धैर्य कसे टिकवायचे, निर्णय कसे घ्यायचे आणि अपयश आले तरी पुन्हा उभे कसे राहायचे हे त्यांनी आपल्या कृतीतून शिकवले. त्यामुळे शिवाजी महाराज प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले. इतिहासात अनेक राजे झाले, अनेक वीर झाले, पण प्रत्येक महान व्यक्तीमागे एखादा महान गुरु किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असते. शिवाजी महाराजांच्या जीवनात ती भूमिका राजमाता जिजाऊ यांनी निभावली. त्या त्यांच्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मार्गदर्शिका आणि पहिल्या प्रेरणास्थान होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात धर्माचा अभिमान निर्माण केला, पण त्याचबरोबर सर्व धर्मांचा आदर करण्याचे संस्कारही दिले. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रत्येक धर्माला सन्मान मिळाला. राजमाता जिजाऊ या अत्यंत न्यायप्रिय होत्या. चुकीचे कोणाचेही असो त्याला विरोध करत. त्यांच्या दृष्टीने सत्य आणि न्याय हे सर्वात महत्त्वाचे होते. त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवले की सत्ता ही लोकांवर राज्य करण्यासाठी नसते, तर लोकांची सेवा करण्यासाठी असते. म्हणूनच स्वराज्याची संकल्पना ही केवळ राजकीय नव्हती, तर ती सामाजिक आणि नैतिक क्रांती होती. स्वराज्य उभारताना अनेक अडचणी आल्या. शत्रू बलवान होते, साधने कमी होती, विश्वासघात करणारेही अनेक होते. पण अशा प्रत्येक वेळी जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास वाढवला. त्या म्हणत, धर्माच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी विजय मिळतो. त्यांच्या या शब्दांनी शिवाजी महाराजांना नवी ऊर्जा मिळत असे. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूचा सामना असो, किल्ल्यांच्या मोहिमा असोत किंवा राज्यविस्ताराचे कठीण निर्णय असोत, प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर जिजाऊंचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांना लाभले. त्या प्रत्येक विजयात आनंद व्यक्त करत, पण त्याच वेळी विजयामुळे अहंकार निर्माण होऊ नये याचीही काळजी घेत. त्या नेहमी सांगत, यश मिळाले तरी नम्र राहा आणि पराभव झाला तरी खचू नका. राजमाता जिजाऊंनी केवळ शिवाजी महाराजांनाच नाही तर संपूर्ण समाजाला आत्मविश्वास दिला. त्यांनी लोकांना विश्वास दिला की गुलामगिरी कायमची नसते. योग्य नेतृत्व, दृढ निश्चय आणि जनतेचा विश्वास असेल तर कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यांच्या या विचारांमुळे हजारो मावळे स्वराज्यासाठी प्राण अर्पण करण्यास तयार झाले. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा क्षण केवळ शिवाजी महाराजांसाठी नव्हता, तर राजमाता जिजाऊंच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचे फळ होता. त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. एका आईच्या संस्कारांनी संपूर्ण राष्ट्राचे भविष्य बदलू शकते, याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. आज आपण जिजाऊंच्या जीवनाकडे पाहिले तर लक्षात येते की त्यांनी केवळ इतिहास दिला नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे. संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य सोडू नये, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा
सत्याची साथ कधी सोडू नये आणि आपल्या देशावर निस्सीम प्रेम करावे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या आधुनिक युगातही राजमाता जिजाऊंचे विचार तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्याला शिकवले की उत्तम संस्कार, प्रामाणिकपणा, शिस्त, धैर्य आणि देशप्रेम या गुणांच्या बळावर कोणतेही मोठे ध्येय साध्य करता येते. प्रत्येक आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञानासोबत चारित्र्यही घडवावे, हा त्यांचा संदेश आपल्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या संपूर्ण राष्ट्राच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या त्यागामुळे, दूरदृष्टीमुळे आणि संस्कारांमुळे हिंदवी स्वराज्याची पायाभरणी झाली. म्हणूनच इतिहासात त्यांचे नाव सदैव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प करूया. सत्य, न्याय, देशप्रेम आणि मानवतेच्या मूल्यांचे जतन करूया आणि आपल्या कार्यातून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करूया. राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करून माझे भाषण येथे समाप्त करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांचे जीवन आपल्याला शिकवते की एका आईचे संस्कार संपूर्ण राष्ट्राचे भविष्य घडवू शकतात. चला त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा आणि सत्य, शिस्त, परिश्रम व देशप्रेम या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प करूया. माझे हे भाषण आवडले असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच शैक्षणिक, प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद.